कर्म. राजा दशरथ शिकारीला गेलेला आहे आणि त्या शिकारीला गेलेल्या राजा दशरथाला कुठलेही शिकार भेटत नाही म्हणून एका सरोवराच्या बाजूला, एका तलावाच्या बाजूला एका झाडावर लपून बसला आहे एका झुडपामध्ये. आणि त्या झुडपात लपून बसला असताना कोणीतरी हिंस्र पशु येऊन त्या तलावामध्ये पाणी पिण्यासाठी येईल. त्याचा आवाज आल्यावर आवाजाच्या दिशेने आपण बाण सोडावा म्हणून तो राजा दशरथ त्या ठिकाणी लपून बसलेला आहे. पण त्याच जंगलामध्ये, त्याच वनामध्ये श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन निघालेला आहे. एका कावडीमध्ये आपल्या आईवडिलांना त्यांनी बसवलेलं आहे आणि आपल्या आईवडिलांना कावडीमध्ये बसून घेऊन निघाला आहे. पण वाटेमध्ये आईवडिलांना तहान लागल्यामुळे त्याने आपली ती कावड खाली ठेवली आणि पाण्याच्या शोधामध्ये तो श्रावण बाळ ते जंगलामध्ये इकडे तिकडे भटकू लागला. पण कुठे पाणी भेटत नाही. पण पाहता पाहता तो त्या सरोवराजवळ आला, त्या तलावाजवळ आला ज्या ठिकाणी राजा दशरथ एखाद्या हिंस्र पशु पक्षाची वाट पाहत त्या ठिकाणी बसला होता. पण त्याला काय माहिती नक्की हा प्राण्याच्या ऐवजी श्रावण बाळ त्या ठिकाणी येणार आहे. आणि खरंच तो श्रावण बाळ त्या सरोवरापाशी, त्या तलावापाशी आला आणि तलावाजवळ आल्याच्या नंतर तिने आपल्या हातामधील कमंडू काय केला, त्या पाण्यामध्ये त्या तळ्यात बुडवला. जसा तळ्यात बुडवला तसा त्या कमंडोलमधून बुडबुड बुडबुड असा आवाज आला. आणि बघा, असा आवाज झाल्यावर राजा दशरथ सावध झाला आणि सावध झाल्यावर आवाजाच्या दिशेने त्याने सळसळ सळसळ करत बाण सोडला. तो बाण जसा निघाला, त्या बाणामधून, त्या धनुष्यातून जसा तो बाण निघाला तसा तो बाण येऊन श्रावण बाळाच्या जिवारी म्हणजे हृदयात लागला. छातीमध्ये त्याच्या बाण घुसला आणि आई बाबा करत करत तो विवळत त्या जागेवर तसाच खाली पडला. दशरथ राजा त्या झाडावरून खाली उतरतो आणि खाली उतरून पाहतो तर काय, त्या ठिकाणी एखादा हिंस्र प्राणी नाही किंवा एखादा पक्षी नाही, तर कोण आहे, एक मनुष्य देह, एक लहान बाळ, नुकतंच किशोरावस्थेमध्ये आलेलं बाळ त्या ठिकाणी विवळत पडलेलं आहे. दशरथ राजाला दुःख झालं आणि दशरथ राजा आपल्या डोक्यामध्ये मारून घेतो, माझ्याकडून काय पाप घडलं, काय चूक झाली मोठी माझ्याकडून. राजा दशरथ धावत धावत त्या बाळापाशी गेला आणि विचारलं, बाळा, अरे तू इथं काय करत आहेस, तू इथं कसा आलास तू आणि एवढ्या घनघोर जंगलामध्ये तू काय करत आहेस. त्यावेळेस त्या श्रावण बाळाने सांगितलं, कोण आहात तुम्ही, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण मी या ठिकाणी आलो होतो माझ्या आईवडिलांना पाणी घेऊन जाण्यासाठी. माझे आईवडील एका झाडाखाली बसलेले आहेत, पण दोघेही डोळ्यांना आंधळे आहेत, त्यांना दिसत नाही. पण त्यांच्याकडून तीर्थयात्रा घडावी म्हणून मी त्यांना तीर्थयात्रेकरता घेऊन निघालो होतो. आणि वाटेत त्यांना तहान लागल्यामुळे काय झालं, मी पाण्याच्या शोधामध्ये आलो होतो. मी पाणी शोधत इथं आलो, पण बघा ना किती अनर्थ घडला. या ठिकाणी मला कोणीतरी बाण मारला. राजा दशरथाला दुःख झालं. दशरथ राजा म्हणतो, तुला बाण मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो पापी मीच आहे, मीच तुला तो बाण मारला. मी एका शिकाराच्या शोधामध्ये त्या झाडाच्या झुडपात लपून बसलो होतो बाळा, पण मला माहित नाही की तू या ठिकाणी आलायस. पाण्याचा बुडबुड आवाज झाल्यामुळे मी आवाजाच्या दिशेने बाण सोडला आणि तो बाण तुझ्या जीवावर येऊन लागला. मला या गोष्टीची कल्पना नाही बाळा, आता काय अनर्थ होईल याची मला सुद्धा कल्पना नाही. सांग बाळा, मी तुझ्यासाठी काय करू शकतो. त्यांनी सांगितलं, श्रावणाने सांगितलं, बाबा महाराज, माझ्यासाठी फक्त एक काम करा. माझा जीव तर आता परत येऊ शकणार नाही, मी आता थोड्या कालावधीमध्ये मी मरण पावेल, पण माझी वाट बघत असणारे माझे आई वडील त्या झाडाखाली बसलेले आहेत. तुम्ही काय करा, या कमंडलू मध्ये पाणी घ्या आणि त्यांना ते पाणी घेऊन द्या. तुम्ही पाणी घेऊन गेल्यावर त्यांना तुम्ही तुमचं नाव सांगू नका. तुम्ही सांगू नका की मी श्रावण बाळ नाही, मी कोणी तर दुसराच व्यक्ती आहे. कारण त्यांनी पाणी पिऊन झाल्याच्या नंतर मग तुम्ही त्यांना ही घटना सांगा. कारण त्यांना जर कळालं की माझा श्रावण बाळ आला नाही, आमचा श्रावण बाळ या ठिकाणी आला नाही, तर ते तुमच्या हातून पाणी सुद्धा पिणार नाहीत.
तो श्रावण बाळ रडतोय त्या ठिकाणी आणि सांगतो, जमलंच तर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या. मी आता मरण पावणार आहे, मी काही क्षणाचा पाहुणा आहे, मी आता लगेच मरण पावणार आहे, पण बघा जमलंच तर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या. राजा दशरथाच्या डोळ्यामधून आनंद दुःख अश्रू वाहत आहेत. राजा दशरथ रडतोय, श्रावण बाळही रडतोय, पण नाईलाज असतो राजा दशरथाने त्या श्रावण बाळाला खाली ठेवलं. तो श्रावण बाळ त्याच ठिकाणी गतप्राण झाला. आणि तो श्रावण बाळ गतप्राण झाल्यावर काय झालं, राजाने त्या कमंडलू मध्ये पाणी घेतलं, कमंडलू भरून घेतला पाण्याचा आणि आपल्या हातामध्ये घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलांचा शोध घेत घेत त्या झाडापाशी आला होता. कोण्या, ज्या झाडाखाली श्रावण बाळाच्या आई वडील बसलेले आहेत. आता त्या ठिकाणी तो आला आणि त्याचे येण्याची चाहूल लागतात. श्रावण बाळाचे आई वडील विचारतात, बाळा तू आलास, पाणी आणलंस बाळा, पाणी भेटलं तुला? त्यावेळेस दशरथ राजा बोलायला तयार नाही, कारण श्रावण बाळाने सांगितलं होतं, तुम्ही जर त्यांना सांगितलं की मी तुमचा श्रावण बाळ नाही तर ते तुमच्या हातून पाणी घेणार नाहीत, तुमच्या हातून पाणी प्राशन करणार नाहीत. बघा ना. त्यावेळेस दशरथ राजा काहीच बोलत नाही. त्यावेळेस श्रावण बाळाचे आई वडील विचारतात, बाळा अरे तुला आमचा राग आला का? किती मोठे कष्ट उचलतोस बाळा आमच्यासाठी, तू किती दुरून तू आम्हाला कावडीमध्ये घेऊन या ठिकाणी इथपर्यंत आलास. बाळा तुला ओझं झालं असेल, तुझे हातपाय दुखतात, तुझा खांदा दुखतो का? बाळा माफ कर आम्हाला, आम्ही आई वडील, आम्ही आंधळे आई बाप तुझ्या जीवाला ओझं झालो आहोत, खरं सांगू आम्हाला माफ कर बाळा. तू नाराज झालास का बाळा? दशरथ राजा काहीच बोलायला तयार नाही. कुठून बोलणार त्यांचा बाळ तर मगाशी स्मरण पावला. दशरथ राजाला जोर जोराने रडायला येतं, पण आपला आवाज ऐकल्यावर ही पाणी पिणार नाहीत या भीतीपोटी राजा दशरथ आपल्या मनातल्या मनात हुंदके सोडतोय. रडताही येत नाही, बोलता येत नाही, करावं तर काय करावं. धर्मसंकटामध्ये तो राजा पडला. किती मोठं धर्मसंकट त्या राजासमोर, काय होईल याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हता, पण नाईलाज असता होता, काय करावं म्हणून हात जोडून समोर बसला, गुडघ्यावर गुडघे खाली ठेवले आणि त्या श्रावण बाळाच्या आई समोर बसला. सांगतो, मला माफ करा, तुमचा श्रावण बाळ आता या ठिकाणी येऊ शकत नाही. त्यावेळेस ते थोडे स्तब्ध झाले आणि स्तब्ध झाल्यावर ते विचारतात, तू कोण आहेस आणि आमचा श्रावण बाळ कुठे आहे? कुठे आहे आमचं बाळ? त्यावेळेस राजा दशरथ रडतोय, डसा डसा जोर जोराने हंबरला पडतोय. सांगतो, मला माफ करा, माझ्या हातून एक अपराध घडला, त्या अपराधाची शिक्षा मला कितीही मोठी शिक्षा दिली तरी मी तिथं मान्य करायला तयार आहे, पण मला माफ करा. माझ्या हातून तुमचा बाळ मरण पावला, माझ्या धनुष्यामधून निघलेला बाण तुमच्या बाळाच्या जिव्हारी जाऊन लागला आणि तुमचा बाळ त्या ठिकाणी गतप्राण झाला. पण तुमच्या बाळाने सांगितलं आहे मला की मला सांगितलं होतं की माझ्या आई वडिलांना तुम्ही तुमचं नाव सांगू नका, कारण माझे आई वडील दुसऱ्या कुणाच्या हाताने पाणी पिणार नाहीत. आता मात्र श्रावण बाळाचे आई वडील दुःखी झाले, जोरजोराने रडू लागले, विलाप करू लागले. राजा, तुझ्याकडून मोठा अपराध घडला आहे, तुझ्या चुकीला माफी तर नाहीच राजा, कितीही मोठी शिक्षा दिली तर तुझ्यासाठी कमीच आहे, कारण तू आमची म्हातारपणाची आणि आमच्या अपंगत्वाची काठी तू काढून घेतलास. राजा तू विचार कर राजा, आम्ही आंधळे आहोत, आम्ही म्हातारे आहोत, आमचा श्रावण बाळ आमच्यासाठी आधार होता, आमच्या त्या श्रावण बाळामुळे आज आम्ही सुखरूप काशी यात्रेकरता निघालो होतो, पण राजा तुझ्यामुळे आज एवढा मोठा अपराध घडला. आमचा बाळ तर तू मारलासच मारलास, पण राजा तुला खरं सांगू का, आता आमचं बाळ मेल्यावर आम्ही या ठिकाणी जिवंत राहू शकत नाहीत राजा. आणि सांगतात आता आमचा जगून काही उपयोग नाही राजा, आणि आम्ही जास्तीत जास्त अजून थोडे दिवसाचे पाहुणे होतो, पण या दुःखद घटनेमुळे राजा आम्ही आताच या ठिकाणी प्राण त्याग करतो, आम्ही आता जीव सोडतो राजा. पण राजा मी पण तुला या ठिकाणी एक श्राप देतो, जसं आम्ही पुत्र शोकाने आता मरत आहोत, ज्याप्रमाणे आम्हाला आता दुःख झालं आहे, त्याप्रमाणे राजा तू सुद्धा एक दिवस, तुझ्यावर सुद्धा एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुझा पुत्र तुझ्यापासून दूर असेल आणि तू सुद्धा पुत्र शोकाने एका दिवशी मरण पावशील राजा. बघा ना,
आता दशरथाला काय करावं सुचेना. दशरथाला रडतोय जोरजोराने, डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत. राजा तो विचार करतोय, काय माझ्याकडून एवढा मोठा अपराध घडला, काय माझ्याकडून चूक घडली, आता काय करावं असा विचार करून तो राजा बघा त्या ठिकाणाहून निघून आला. आणि एका बाजूला त्याच्या मनाला आता आनंद होऊ लागला आणि एका बाजूला त्याच्या मनाला दुःख सुद्धा होऊ लागलं. आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं होऊन आनंद कसा होऊ लागला? कारण राजा दशरथाला पुत्र होत नव्हता. त्या शापामुळे त्याला वाटू लागलं, मला तर आतापर्यंत अद्याप पुत्र नाही, पण यांच्या शापामुळे मला निदान पुत्र तर होईल या गोष्टीचा आनंद, आणि त्याच पुत्राच्या शोकाने मी मरण पावणार. आणि ते श्रावण बाळ, आणि त्या श्रावण बाळामुळे त्याचे आई वडील मरण पावले या गोष्टीचं दुःख कोणाला झालं? त्या राजा दशरथाला झालं. पण राजा घरी आला, बराचसा काळ लोटून गेला. पुत्र कामिष्ठी यज्ञ केल्याच्या नंतर त्या यज्ञाच्या प्रसादाने भगवान प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चारही पुत्र त्या राजा दशरथाला झाले. आणि बघा एक दिवस असा उजडला, ती कैकेयी पहिल्या वराने भरताला राज्यगादी मागते आणि दुसऱ्या वर्षाने प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास मागते. ती कैकेयी या प्रपंचातली, संसारातली होती. राजा दशरथाला तिने सांगितलं की तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही मला युद्ध प्रसंगाच्या वेळेला दिलेले 2 वरदान मी तुमच्याकडून आता मागून घेते. दशरथाला वाटलं मागून मागून काय मागणार आहे, अर्ध राज्य मागल वगैरे वगैरे असं काही मागेल. पण कैकेयीने जे मागितलं त्या 2 मागण्यावरून दशरथ राजाचं अंतकरण पिळवटून गेलं. राजाला सांगितलं तिनं, महाराज पहिल्या वराने माझ्या भरताला राज्यगादी आणि दुसऱ्या वराने तुमच्या रामाला प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास, हे माझे 2 वर आहेत. ह्या 2 माझ्या मागण्या आहेत, द्याव्याच लागल्या. भरताला राज्यगादी दिली, पण भरताने ती राज्यगादी स्वीकारली नाही. प्रभू रामचंद्राने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासासाठी निघून गेले, त्यावेळेस राजा दशरथ आपल्या मुलाचा शोक करत, रामाचा, प्रभू रामचंद्राचा शोक करत करत त्या दिवशी त्या ठिकाणी मरण पावला. बघा दोन्हीही मुलं भरत, शत्रुघ्न नंदीग्रामामध्ये, आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया समवेत सीता माता वनवासामध्ये निघून गेलेले आहेत. एवढी वाईट वेळ त्या राजा दशरथावर आली. दशरथ राजाला आता त्या श्रावण बाळाच्या आई वडिलाचे शब्द आठवू लागले. बघा 4 मुले त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता.